12 तारखेला कोल्हापूरला बसलो मी ट्रेनला आणि 14ला मी कोल्हापुरात आलो. 14ला पण म्हणजे आता इथं सांगतोय मी काय येईल 14ला आलो का तर मला ॲटलिस्ट एक परीक्षा तरी पास होऊन घरला यायचं होतं. असं म्हणजे रिकामा हाताने यायचं नव्हतं. आणि सारथीचा पण मी त्यावेळी म्हणजे ज्यावेळी रिस्पॉन्स टाकलेली त्याचवेळी मी सांगितलेलं की माझं ह्यावेळी सारथी होती काही विषय नाही. त्यामुळे तुम्ही बी थोडं असं जिद्द वगैरे ठेवा. उगाच म्हणजे असं मला पण आधी वाटायचं कोल्हापुरात असताना की सहजासहजी होते किंवा एवढी कॉम्पिटिशन नाही आहे. पण तसं बघायला तर UPSCला म्हणजे जास्तच कॉम्पिटिशन आहे. ज्याची म्हणजे जास्त म्हणजे उत्सुकता होती ठीक आहे. तर म्हणजे ते रिझल्ट सगळे लागलेले आहेत ठीक आहे. म्हणजे सारथीचा लागला आहे, महाज्योतीचा पण लागला आहे ठीक आहे. आणि बाकी TRT पण ते काहीतरी आधीच लागल्या आणि अजून काय बार्टीचा पण काहीतरी 21 तारखेला लागला आहे ठीक आहे. तर आता माझं काय झालं पास का फेल आणि माय पर्सेंटाईल हे पण तुम्हाला सांगेल. आणि ह्याच्या आधी मी म्हणजे माझा कट ऑफने माझं रिस्पॉन्स शीट पण दाखवलेलं तुम्हाला. त्यामुळं सांगतो रिझल्ट माझा जास्त वेळ लागत नाही. आणि असं पण मी आता कोल्हापूरमध्येच आहे त्यामुळं थोडा आवाज पण येईल. तर आता माझं नाव आहे ते विश्वजित कृष्णात पवार 448 नंबरला नाव आहे. आणि माझा स्कोर होता 83 ठीक आहे. 83 स्कोर होता 100पैकी. आणि तर पर्सेंटाईल बघितलं तरी 96.83 म्हणजे जवळजवळ 97% आहेत. आणि माझं नाव म्हणजे सिलेक्ट झालं आहे ठीक आहे. तर कट ऑफ पण काहीतरी यांचा जास्तच लागला आहे म्हणजे सारथीचा 94% कट ऑफ लागला आहे. म्हणजे मला वाटतं हे 81 किंवा 80च्या आसपासच झाले म्हणजे त्यांचंच झालं असेल का तर 80 ते 83मध्ये पण जास्तच मुलं होती आणि 83पासून वर थोडी कमी होती. त्यामुळे ह्या रेंजमध्ये जास्त मुलं असल्यामुळं कट ऑफ हा इथंच म्हणजे थांबला असेल ठीक आहे. तर असं आहे आणि माझं सिलेक्ट झालं आहे. आता ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यासनी कॉंग्रॅच्युलेशन आणि ज्यांचं नाही झालं आहे त्यांनी काय असं म्हणजे हे करू नका डिमोटिवेट वगैरे होऊ नका. परत पुढच्या वर्षी जर द्यायला मिळाली तर परत पुढच्या वर्षी द्या. मी पण मागल्या वर्षी दिलेली माझं पण काय झालं नव्हतं. मला काहीतरी 120 मार्काचा पेपर झाला होता आणि मला खूप कमी मार्क होतात म्हणजे 44 का 45 असं एवढं मार्क होतं आणि माझं पण मागल्या वेळी काय झालं नव्हतं. पण ह्यावेळी मी व्यवस्थित अभ्यास केलेला ठीक आहे. CGLचा स्पेशली मी व्यवस्थित म्हणजे CGLला जो कंटेंट आहे का नाही फॅक्च्युअल त्यानुसारच मी अभ्यास केला होता. आणि एका मित्रानं मला महाज्योतीचे जे प्रिव्हियस पेपर आहेत का नाही ते पण टाकलेलं त्याचा मी म्हणजे व्यवस्थित जरा अभ्यास केला होता. मागल्या वेळी काय झालं म्हणजे सारथीचं त्यांचं कुठलं पण क्वेश्चन होतं. तुम्ही मागच्या वर्षात पेपर बघितला का नाही तर काय पण क्वेश्चन होतं ते आणि काय कुणी ती कशी मुलं पास झाली मला पण माहीत नाही. पण ह्यावेळी कसं तुम्ही पण बघितलं असेल की प्रश्नाची म्हणजे लेवल पण चांगली होती. UPSCच्या म्हणजे UPSCला धरूनच होती लेवल आणि 100 प्रश्न पण होतात आणि CSAT पण नव्हता. त्यामुळे ते व्यवस्थित पण झालं. मागल्या वेळी कसं 80 किंवा नाही 60च मार्काचा पेपर होता आणि 60मध्ये सब्जेक्टचं पण व्यवस्थित नव्हतं. सारथीचं म्हणजे सब्जेक्ट कोणत्या सब्जेक्टला किती मार्क म्हणजे ते असं घावडावत झालं होतं मागल्या वर्षी. पण ह्यावेळी कसं 100 क्वेश्चन असल्यामुळं क्वेश्चनचं म्हणजे वेटेज पण अगदी व्यवस्थित होतं सब्जेक्ट वाईज. आणि म्हणजे पेपर पण यांनी चांगला घेतला थोडा काही विषय नाही. आणि त्या म्हणजे असं म्हणत नाही की माझं झालं म्हणून झालं पण ह्यावेळी पेपर त्यांनी चांगला घेतला. आणि मी म्हणजे त्या PDF मला फायदा पण झाला आणि ते CGLचा पण मी व्यवस्थित अभ्यास केला होता त्यामुळे त्याचा पण मला फायदा झाला. आणि मी म्हणजे अजून माझी स्टोरी म्हणजे आता तुम्हाला सांगतो की म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मी 8 जानेवारी 2024ला मी दिल्लीला गेलेलो ठीक आहे. त्याच्या आधी मी कोल्हापुरातच होतो आणि 8 जानेवारीला गेलो आणि आपली प्री झाली आमची 16 जूनला ठीक आहे. तर 16 जून नंतर मला घरी यायचं होतं पण सारथीवाली म्हणलीत की काहीतरी आम्ही जुलैच्या पहिल्या आठवड्यात वगैरे एक्झाम घेणार आहे. पण मी काय म्हणलो तर जूनमध्ये ती प्री तर माझी निघली नाही ठीक आहे. 30 जूनला निकाल आलेला. पण मी म्हणलो की एक तरी कोणती तरी बाबा परीक्षा ॲटलिस्ट पास होऊन जायचं. मग ही जुलैपर्यंत मी थांबलो ठीक आहे. पण जुलैमध्ये पण माझं काय म्हणजे ती परीक्षा झाली नाही. मी अजून पुढे ढकलली. शेवटी आली ऑगस्टमध्ये ठीक आहे. मग ऑगस्टमध्ये परीक्षा झाली आणि मी इथंपर्यंत म्हणजे आपल्या ह्या जूनपासून मी म्हणजे UPSCची प्री झाल्यापासून मी ह्याचाच अभ्यास करायचो म्हणजे सारथीच्या CETचा आणि CGLचा. का तर मला माहिती होतं CGLचा अभ्यास म्हणजे फायदा इकडं पण होणार का तर थोडं फॅक्च्युअल पण असते आणि CGLचा तसं म्हणजे कव्हरेजच करते ते सगळं ठीक आहे. आणि तर ते मग शेवटी ऑगस्टमध्ये पेपर घेतला तर ऑगस्टमध्ये मी थांबलो तिथं ठीक आहे. म्हणजे ऑगस्टशिवाय मी घरी आलो नाही ठीक आहे. म्हणजे ऑगस्टमध्ये पण आलो नाही थोडा. ऑगस्टमध्ये 11 ऑगस्टला माझा पेपर झाला. मग त्यानंतर काय झालं 11 ऑगस्टला माझी CGLची शिफ्ट आली 11 सप्टेंबरलाच ठीक आहे. 11 सप्टेंबरला शेवटची शिफ्ट काहीतरी 4 ते 5. मग मला आता म्हणजे 11 ऑगस्ट नंतर मी येणार होतो पण आणि म्हटलो की ही आधी पेपर देऊया आणि ह्याच्यानंतरच जाऊया. का तर आणि जर मी कोल्हापूरला आलो होतो आणि माझा आठवडा जाणार आणि उगाच ती वेस्ट होणार. आणि तसं पण मोमेंटम माझं चालू होतं जोरात म्हणजे या सारथीच्या अभ्यासासाठी पण आणि CGLसाठी पण.
पण म्हणून मी 11 सप्टेंबरच्या आधी तरी मी म्हणलो की नाही जायचं कोल्हापूरला. 11 सप्टेंबरला पण विषय काय झाला, 1 तारखेपासून मला 1 सप्टेंबरपासून मला ताप होता 103. ठीक आहे, 103 होता. पण तरी पण इथं काय 1 ते 10 सप्टेंबर माझा काय व्यवस्थित अभ्यास झाला नाही, का तर ताप पण मला जास्त होता. इथं माझ्या टेस्टिंग पण झाल्या, पण इथं माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. ठीक आहे, इथं रिपोर्ट निगेटिव्ह आला दिल्लीत. आम्ही 6 तारखेला टेस्ट केल्या त्या. मग त्यानंतर मी 13 तारखेला मी नाही 12 तारखेला कोल्हापूरला बसलो मी ट्रेनला, आणि 14ला मी कोल्हापूरात आलो. 14ला पण म्हणजे आता इथं सांगतोय मी काय 14ला आलो का तर मला ॲटलिस्ट एक परीक्षा तरी पास होऊन घरला यायचं होतं. असं म्हणजे रिकामं हाताने यायचं नव्हतं. आणि सारथीला पण मी त्यावेळी म्हणजे ज्यावेळी रिस्पॉन्स शीट टाकलेली त्याचवेळी मी सांगितलेलं की माझं ह्यावेळी सारथी होती, काही विषय नाही. त्यामुळे तुम्ही बी थोडं असं जिद्द वगैरे ठेवा. उगाच म्हणजे असं मला पण आधी वाटायचं कोल्हापुरात असताना की सहजासहजी होते किंवा एवढी कॉम्पिटिशन नाही आहे. पण तसं बघायला तर UPSCला म्हणजे जास्तच कॉम्पिटिशन आहे. आणि जर तुम्हाला ती कॉम्पिटिशन जमत असली, तो अभ्यास जर जमत असला, तुमची खरोखर जर इच्छा असली तरच तुम्ही त्यात वेळ द्या, नाहीतर म्हणजे टाईमपास होणार आहे, लक्षात घ्या. कळलं का? आणि ती SKचा डायलॉग पण आहे की आपण म्हणजे 4 वर्षाने आपण बघतोय मागं की काय झालं, आणि आपण कुठलीच परीक्षा पास झालो नसलो तर ती 4 वर्षे संपल्यासारखं म्हणजे भकास असं वाटते, आणि ती खरोखर वाटते पण. ठीक आहे, त्यामुळे मी हे सांगेन की अभ्यास करताय तर व्यवस्थित करा, थोडं डायरेक्शन व्यवस्थित करा, आणि उगाच नुसतंच करताय म्हणून ते बी करू नका. माझ्या पण त्या चुका झाल्यात. मी पण कोल्हापुरात असताना मी भरपूर अभ्यास करायचा पण रिझल्ट यायचा नाही, तर मी ते पण सांगेल की काय काय चुका वगैरे ते सगळं. ठीक आहे, तर एवढंच सांगेन की मग 14ला मी शेवटी आलो, आणि 15ला परत माझा इकडं टेस्ट केल्या, ताप काय कमी ना. मग आता मी टायफॉईड पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, टायफॉईड पॉझिटिव्ह आहे, आणि माझी आता इंजेक्शन पण झाल्यात. म्हणजे आज मी व्हिडिओ करतोय तर, आणि आता मी म्हणजे दिल्लीला काहीतरी 1 ऑक्टोंबरला परत जाईल. ठीक आहे, का तर त्याच्या आधी सगळं रिकवर पण होणार नाही, त्यामुळं ते व्यवस्थित रिकवर झाल्यावर जाईल. सांगायचं हेच आहे की माझं सिलेक्शन झालं आहे, आणि